या किणी साहेब आपला सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे या. गावचे पाटील यांच्या शिव हस्ते निशिकांत किणी साहेब यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जातोय मुख्य मंचावर. किणी साहेब आपण या आपला सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे या. निशिकांत किणी साहेब यांचा सन्मान गावचे पाटील यांच्या शुभ हस्ते मुख्य मंचावरती केला जातोय. धन्यवाद निशिकांत किणी साहेब, आपण आलात या स्पर्धेला भेट दिलीत. धन्यवाद. त्यानंतर सायलीला ज्वेलर्सचे ऑनर शैलेश जैन साहेब यांचा सुद्धा सन्मान आपण मुख्य मंचावर करणार आहोत. जैन साहेब या आपला सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यावे. मदन अंकल यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करणार आहोत. धन्यवाद जैन साहेब, आपण आलात या स्पर्धेला भेट दिलीत. शैलेश जैन साहेब यांचा सन्मान मुख्य मंचावरती स्पर्धेच्या वतीने केला जातोय. त्यानंतर हसमुख जैन साहेब यांचा सुद्धा सन्मान आपण आपल्या मुख्य मंचावर करणार आहोत. जैन साहेब आपण या, आपला सुद्धा सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जातोय. धन्यवाद साहेब, आपण आलात या स्पर्धेला भेट दिलीत. त्यानंतर अरुण सर यांचा सन्मान सुद्धा आपण मुख्य मंचावर करणार आहोत. गावचे पाटील यांच्या शुभ हस्ते अरुण सर यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जातोय. धन्यवाद अरुण सर, मागील 2 दिवस झाले आपण खूप चांगलं एंटरटेनमेंट या स्पर्धेसाठी केलंय, सर्वांनी पाहिलंय. धन्यवाद, आपण आलात या स्पर्धेला भेट दिलीत त्यासाठी धन्यवाद. त्यानंतर मदन अंकल यांचा सुद्धा सन्मान आपण आपल्या मुख्य मंचावर करणार आहोत. मदन अंकल साहेब यांचा सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय. हसमुख जैन यांच्या शुभ हस्ते हा सन्मान मुख्य मंचावर केला जातोय. मदन अंकल यांचा सन्मान आपण आपल्या मुख्य मंचावर पाहतोय. धन्यवाद साहेब, आपण आलात स्पर्धेला भेट दिलीत. त्यानंतर गावचे पाटील दयानंद म्हात्रे साहेब यांचा सुद्धा सन्मान आपण आपल्या मुख्य मंचावर करणार आहोत. अरुण सर यांच्या शुभ हस्ते गावचे पाटील दयानंद म्हात्रे साहेब यांचा सन्मान आपण आपल्या मुख्य मंचावर करणार आहोत. चला सर्व टीम या इकडे पुढे. टॉप 3 आता आपण बक्षीस इंडिव्हिज्युअल कडे जाणार आहात. चला सिल्वर स्टार अर्नाला वसई कोलीवाडा आणि साईच्या अर्नाला या पुढे. त्यानंतर अजय म्हात्रे यांचा सुद्धा सन्मान करणार आहोत. अजय म्हात्रे यांचा सन्मान आपण आपल्या मुख्य मंचावर करणार आहोत. गावचे पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान मुख्य मंचावरती करणार आहोत. धन्यवाद साहेब, आपण आलात या स्पर्धेला भेट दिलीत. त्यानंतर विनायक तांडेल साहेब यांचा सन्मान सुद्धा आपण आपल्या मुख्य मंचावर करणार आहोत. त्यानंतर भीमसेन मेहर साहेब आपण या. भीमसेन मेहर साहेब महाराष्ट्र पोलीस, भीमसेन मेहर साहेब यांचा सन्मान सुद्धा आपण मुख्य मंचावर करणार आहोत. निशिकांत किणी साहेब यांच्या शुभ हस्ते महाराष्ट्र पोलीस भीमसेन मेहर साहेब यांचा सन्मान मुख्य मंचावरती केला जातोय. धन्यवाद साहेब, आपण आलात या स्पर्धेला भेट दिलीत. त्यानंतर ज्यांनी वायफाय उपलब्ध या स्पर्धेसाठी करून दिलं होतं असे आमचे आई एकवेर नेटवर्क्सचे ऑनर बबलू केरकर यांचा सन्मान सुद्धा आपण मुख्य मंचावर करणार आहोत. या बबलू भाई कुठे आहेत? बबलू भाई या आहेत का इकडे? त्यानंतर मुंबई पोलीस आदरणीय कैलास मेहर साहेब यांचा सन्मान सुद्धा आपण आपल्या मुख्य मंचावर करणार आहोत. निशिकांत किणी साहेब यांच्या शुभ हस्ते मुंबई पोलीस. धन्यवाद साहेब, आपण आलात या स्पर्धेला भेट दिलीत.
त्यानंतर ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र वैती यांचा सुद्धा सन्मान आपण आपल्या मुख्यमंत्र्यावर करणार आहोत. फार मोठा वाटा होता या स्पर्धेसाठी. विकेटसाठी मैदानासाठी अतोनात मेहनत घेतली असे आमचे देवेंद्र बोईर साहेब यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जातोय. धन्यवाद. एक आयोजक म्हणून पुढे येणं सोपं नसतं, सर्वांना माहित आहे, आणि स्पर्धा भरवणं सुद्धा सोपं नसतं. खूप मोठा रोल या स्पर्धेसाठी होता. धन्यवाद. त्यानंतर दोन्ही ऑफिशियल पंच या ज्याने आजच्या दिवसामध्ये खूप चांगलं आहे पंचांची भूमिका निभावली. एकदम बरोबर डिसिजन दिलं बारकाईने पाहून. असं आमचे दोन्ही ऑफिशियल पंचांचा सन्मान सुद्धा मुख्यमंत्र्यावर करणार आहोत. गावचे पाटील यांच्या शुभ हस्ते आमच्या ऑफिशियल पंचांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने करणार आहोत. त्यानंतर फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार बाकी होता. चला फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच मिस्टर रॉक वसई कोलीवाडा. या रॉक मिस्टर रॉक काय जबरदस्त बॉलिंग. मॅग्निफिसंट बॉलिंग चेहऱ्यावर फार मोठे असते का नाही असणार. 4 महत्वाचे विकेट मॅच मध्ये टर्न आणणारे बॉलर. फायनलच्या मॅच मध्ये ज्यांनी स्वतःला झोकून दिलं होतं असे मिस्टर रॉक ठरल्यात फायनल मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे मानकरी. शैलेश जैन साहेब यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट मल्हार स्पोर्ट्स यांच्याकडून देण्यात आले होते स्पर्धेसाठी. ते मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट देऊन गौरव करण्यात येणार आहे रॉक यांचा. टाळ्या होता मित्रांनो. खूप चांगली बॉलिंग, मोमेंटमला शिफ्ट, पॉवरफुल बॉलिंग राहिली होती. त्यानंतर एक सन्मान बाकी होता. पाटील नेटवर्क युट्यूब वाहिनी यांचा सन्मान आपण करणार आहोत. मागील 3 दिवस झाले लाईव्ह टेलिकास्ट खूप चांगली क्वालिटी, डिसिजन सुद्धा अनोख्या वेगळ्या स्टाईलने दाखवलं. कॅमेऱ्यावर खूप चांगलं असे आमचे पाटील नेटवर्कचा सन्मान मुख्यमंचावरती केला जातोय. भीमसिंग मेहर साहेब यांच्या शुभ हस्ते पाटील नेटवर्क युट्यूब वाहिनी. पहा पालघरचं नेटवर्क आहे, फार मोठी प्रगती घडून आणले मागील किती कोर्स झाले. आमचे कॅमेरामॅन अनुराग आणि त्यानंतर आमचे ऑपरेटर यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला गेलाय. त्यानंतर अनुराग आपण या. कॅमेरामॅन अनुराग पाटील नेटवर्कचे असे कॅमेरामॅन ज्याने सर्वांना प्रभावित करून सोडलंय पालघर जिल्ह्यामध्ये वसई तालुक्यामध्ये. असे आमचे अनुराग सच अ ग्रेट कॅमेरामॅन. अजय मात्रे यांच्या शुभ हस्ते अनुराग पाटील नेटवर्कचे कॅमेरामॅन मास्टर माइंड ज्यांचा सन्मान आपल्या मुख्यमंत्र्यावर करणार आहोत. मास्टर माइंड आहेत, सर्व गोष्टी माहित आहेत, खूप चांगलं कॅप्चर केल्यात. चला आता खरी मजा येणार आहे. चला बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट कोण असणार? बोला बोला कोलीवाडा बोला. साईच्या सिल्वर स्टार कोण आहे बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट? क्रिसिल. अजून तुमच्याकडे कोण नाही का? हार्दिक खांबाळा प्रथम. अरे बापरे इतकी नाव आहेत. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट मिस्टर क्रिसिल वसई कोलीवाडा. मॅग्निफिसंट बॅटिंग. निशिकांत किनी साहेब यांच्या शुभ हस्ते बेस्ट बॅटरचा खिताब देऊन गौरव करण्यात येणार आहे. पहा आजच्या दिवसामध्ये या खेळाडूने सर्वांना प्रभावित करून सोडलं होतं, शेवटपर्यंत लढले आणि काय जबरदस्त बॅटिंग केली होती. नो लुक शॉट सुद्धा यांच्या बॅट मधून पाहिले होते. शॉट ऑफ द टुर्नामेंट सुद्धा पाहिला होता. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज
चला बोला बोला बोला. श्रवण. अरे श्रवण भरपूर आहेत श्रवण. अजून अच्छा गोलंदाजाला आपण थांबूया का? ठीक आहे, दोन सत्कार बाकी आहेत, दोन सन्मान बाकी आहेत, त्यानंतर आपण वळूया. चला आमचे डीजे मॅन मास्टर माइंड यांचा सन्मान आपण आपल्या मुख्य मंचावर करणार आहोत, ज्यांनी मागील 3 दिवसामध्ये खूप चांगलं गीत, खूप चांगलं एंटरटेनमेंट केलं असे आमचे डीजे मास्टर साहिल मात्रे यांचा सन्मान आपल्याला आपण आपल्या मुख्य मंचावर करणार आहोत. कैलाश मेहर यांच्या शेव असते साहिल मात्रे यांचा सन्मान आपण आपल्या मुख्य मंचावर करणार आहोत. धन्यवाद. खूप चांगलं एंटरटेनमेंट मास्टर माइंड ज्यांचा सन्मान केला जातोय. त्यानंतर MJ ऑडिओ सिस्टमचे ऑनर बोंबाडे यांचा सुद्धा सन्मान आपण करणार आहोत. या बोंबाडे आपला सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे या. महेश म्हात्रे साहेब यांच्या शेब असते MG स्टुडिओ ऑडिओचे ऑनर ज्यांचा सन्मान आपण मुख्य मंचावर करणार आहोत. बबलू साहेब आपण या मुख्य मंचावर या. ओके चला. एकविरा इंटरनेट वायफायचे ऑनर बबलू यांचा सन्मान आपण आपल्या मुख्य मंचावर करणार आहोत. देवेंद्र बैती यांच्या शेब असते खूप चांगलं मदत या स्पर्धेसाठी निभावली होते आमचे आई एकविरा नेटवर्कचे ऑनर बबलू केरकर यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जातोय. त्यानंतर एक ऑफिशियल पंचमचा सन्मान बाकी होता. सौरभ मेहर या आपण सुद्धा मागील 3 दिवस झाले खूप चांगली मेहनत मैदानाच्या आतमध्ये केली, खूप चांगली पंचांची भूमिका निभावली असे आमचे सौरभ मेहर. भरत किनी साहेब यांच्या शुभ असते सौरभ मेहर यांचा सन्मान मुख्य मंचावर केला जातोय. ऑफिशियल पंच म्हणून खूप चांगली पंचांची भूमिका मैदानाच्या आतमध्ये निभावली होती. त्यानंतर स्वप्नील तांडेल आपण सुद्धा या, आपला सुद्धा सन्मान करणार आहोत. या विनायक तांडेल यांच्या शिव असते आज सन्मान करणार आहोत स्वप्नील तांडेल यांचा. ते सुद्धा ऍज अ ऑफिशियल पंच म्हणून मैदानाच्या आतमध्ये होते. निशिकांत साहेब या स्पर्धेबद्दल 2 शब्द. आपण आलात, कशा प्रकारे वाटलं आपल्याला स्पर्धा? आयोजकांचा कॉल आहे. नमस्कार. आजची स्पर्धा ही खरोखर खूप मी बऱ्याच वर्षामध्ये इथं बघतोय, पण आजची जी स्पर्धा आहे ती खूप स्पेशल वाटली मला. सगळं नियोजन वगैरे एकदम यूट्यूब लाईव्ह, सगळं DJ वगैरे सिस्टीम आणि पंच वगैरे पण आणि सामने पण भारी झाले एकदम. मला इथे बोलवल्याबद्दल मी नियोजकांचे आभार मानतो. थँक्यू. धन्यवाद साहेब, आपण आलात, या स्पर्धेला भेट दिली. आणि एक सन्मान अजून आपला चांगला बाकी आहे. ह्या पूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांच्या आवाजाने आपण मंत्रमुग्ध झालो तेच आपले कौस्तुभ मेहर यांचा सत्कार करतील गावचे पाटील. तर कौस्तुभ मेहर यायचं आहे, आपण आपचा सत्कार करतील गावचे पाटील. सगळ्यांनी जोरदार टाळ्या होऊन घ्यायच्या आहेत, ज्याच्या आवाजाने आपण मंत्रमुग्ध झालो. एकदा जोरदार टाळ्या होऊ जाऊ दे. थँक्यू सो मच कौस्तुभ मेहर, आपण आपल्या आवाजाने आम्हाला मंत्रमुग्ध केलं. थँक्यू. चला आपण आता बक्षीस इंडिव्हिज्युअलच्या कडे बोलायचं बाकी आहे का? विनायक तांडेल साहेब यांचा सन्मान सुद्धा बाकी आहे. विनायक तांडेल साहेब आपण या, आपण सुद्धा भरपूर मेहनत घेतली स्पर्धेसाठी. निशिकांत किनी साहेब यांच्या शुभ असते विनायक तांडेल साहेब ज्यांनी मागील 3 दिवसामध्ये भरपूर मेहनत घेतले, प्रत्येक गोष्टीला बारकाईने पाहिलंय. धन्यवाद साहेब. शेवटचा प्रश्न गावचे पाटील साहेब यांच्या आपल्या सोडून की 2 शब्द या स्पर्धेबद्दल.
प्रथम आज ह्या जमलेल्या सर्व लोकांचे मी अभिनंदन करतो की हा शेवटचा सामना पाहण्यासाठी काही लोक आतुरतेने वाट पाहत असतात, परंतु सगळे क्रिकेट प्रेमी बाळ गोपाळ ह्या ठिकाणी वस्तुस्थितीला पाहून जसे तसे उभे आहेत ह्याचे मला खंत वाटते. विशेषतः म्हणजे हा क्रिकेट अनिश्चिततेचा असा खेळ आहे आणि ह्या खेळामध्ये भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे की जय पराजय हा अंतिम निर्णय असतो, परंतु मुलात आपण खेळलात कसा, त्याला तोंड दिलं कसं, हे दोन्ही संघाचं मी अभिनंदन करतो. आणि अशा पद्धतीने हा खेळ खेळणं ह्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये ह्या समुद्र किनाऱ्याच्या बाजूला हे जे मैदान जे केलेलं आहे ते खरोखर ह्या संपूर्ण माझ्या बालगोपांचं सर्व श्रेय आहे. त्यांनी रात्रंदिवस मेहनत करून आणि विशेष त्याला यांना साथ दिली. आमचे ग्रामपंचायतीचे सदस्य देवेंद्र वैती ह्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो की ह्या मुलांना खेळावं कसं. त्यांच्याकडे वेळेच्या अभावी पुष्कळशा गोष्टी होत होत्या. मला त्यांचा फोन येत होते, काय करायचं, बोल तुझ्या मनात येईल तसं करून टाक आणि मैदान सगळे संपूर्ण सपाट करून टाक. आणि खरोखर जीवाला जीव देऊन त्याने हे सगळं यंत्रणा राबवली आणि मैदान हे सुसज्ज केले आहेत. त्याबद्दल द्यावे तितके आभार त्याचे म्हणावे लागतील. विशेषतः म्हणजे आज ह्या ठिकाणी यांचं नाव काय, कौस्तुभ मेहर ह्यांनी पहिल्या दिवसापासून आजतागत आवाजामध्ये कुठल्याही प्रकारचं व्यतंग न येताना जे सादरीकरण केलं आहे त्याच्याबद्दल त्यांचेही मनापासून अभिनंदन करतो. आणि असेच खेळ तुम्ही पुढे करत जावं, जेणेकरून हरला ह्याला महत्त्व नाही, पण त्याचा अनुभव येणं आणि तो आपल्याला आयुष्यातून जीवनातून कसा वरती नेतो ह्याचा अभिमान प्रत्येकाला असावा. मला 2 शब्द बोलायला दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. धन्यवाद साहेब. चला आता आपण चला प्रभाकर फार्म हाऊस कळम चे ऑनर प्रसाद किनी यांचे सुपुत्र कश्यप किनी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या वतीनं, हार्दिक स्वागत. सन्मान सुद्धा आपण मुख्य मंचावर करणार आहोत. प्रसाद किनी यांचे सुपुत्र कश्यप किनी यांचा सन्मान आपण आपल्या मुख्य मंचावर करणार आहोत. या किनी साहेब पुढे या आपला सन्मान स्वीकारण्यासाठी. हसमुख जैन साहेब यांच्या शिव हस्ते कश्यप किणी यांचा सन्मान आपण आपल्या मुख्य मंचावर करणार आहोत. धन्यवाद, आपण आलात वेळात वेळ काढून स्पर्धेला भेट दिलीत. चला सर्वांना आतुरता लागली होती. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट कोणीतरी नाव घेतलं, श्रवण, अजून कोण आहे, गॅटिंग, हो चला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट मिस्टर श्रवण, सिल्वर स्टार अर्नाळा, मॅग्निफिसंट बॉलिंग, काय जबरदस्त बॉलिंग. कश्यप किनी यांच्या शिव हस्ते मॅडम बेस्ट बॉलरची ट्रॉफी देऊन गौरव करण्यात येणार आहे. जबरदस्त खेळ, जबरदस्त बॉलिंग, पॉवरफुल बॉलिंग. निशिकांत किनी साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. वा क्या बात आहे, सुपर बॉलिंग. अपकमिंग यंगस्टर आहेत. पहिल्या दिवसापासून जो काही खेळ केला तो श्रवणनी तो सर्वांच्या मनाला भावणारा होता. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. क्रिस्टिल एक मिनिट आपण सुद्धा या, आपल्याला सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. निशिकांत साहेब यांच्या शुभ हस्ते. क्रिस्टिल या लगेच, क्रिस्टिल सॉरी क्रिस्टिल या. आपण ठरले होते या स्पर्धेतील बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. 1000 रुपयाचं पारितोषिक देऊन सुद्धा आपला गौरव करण्यात येईल. खूप चांगला खेळ, खूप चांगले बॅटिंग. त्यानंतर
तिसरं पारितोषिककडे आपण बोलणार आहोत. चला तिसरं पारितोषिककडे बोलणार. संपूर्ण कॅप्टन संपूर्ण टीम या. टीम साईच्या अर्नाला कॅप्टन संपूर्ण टीम या. तिसरं पारितोषिक प्रभात 11 क्रिकेट क्लब आयोजित चॅम्पियन ट्रॉफी चे तिसरे पारितोषिकाचे मानकरी ठरल्यात. टीम नेम साईच्या अर्नाळा. खूप चांगला खेळ आपण आज केला. संपूर्ण दिवसामध्ये खूप चांगली बॅटिंग, खूप चांगली बॉलिंग. शैलेश जैन साहेब आणि हसमुख जैन साहेब यांच्या शुभ हस्ते तिसरी क्रमांकाची ट्रॉफी देऊन गौरव करण्यात येणार आहे. चला या कॅप्टन. कॅप्टन वरती या. पाठी यांच्या खाली सर्व खेळाडू उभे राहा. टाळ्या वाजवा मित्रांनो. खूप चांगला खेळ, खूप चांगला खेळ. शैलेश जैन साहेब आणि हसमुख जैन साहेब यांच्या शुभ हस्ते तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी देऊन गौरव करण्यात येतोय. टीम नेम साई चारनाळा. त्यानंतर द्वितीय पारितोषिक या संपूर्ण टीम आपण सुद्धा खूप चांगला खेळ केला. सिल्वर स्टार अर्नाळा संपूर्ण टीम या. खूप चांगला खेळ सिल्वर स्टार अर्नाळा या संघाने केला. अपकमिंग यंगस्टर आहेत ज्यांचा बोलबाला आतापर्यंत या स्पर्धेमध्ये राहिला होता, ज्यांचा खेळ खूप चांगला राहिला. चला या संपूर्ण टीम या. चला सिल्वर स्टार अर्नाळा या लगेच या. रसाल साहेब या आपण. गावचे पाटील, त्यानंतर मदन अंकल साहेब, अरुण सर यांच्या शुभ हस्ते दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी देऊन सिल्वर स्टार अर्नाळा या संघाचा गौरव करण्यात येणार आहे. काय जबरदस्त खेळ शुक्रवारच्या दिवशी केला होता. खूप चांगला खेळ. फायनल मध्ये थोडे फार कमी पडले. खूप चांगला खेळ या चॅम्पियन ट्रॉफीच्या स्पर्धेमध्ये राहिला. दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी देऊन मुख्य मंचावरती गौरव केला जातोय. टीम नेम सिल्वर स्टार अर्नाळा. चला मॅन ऑफ द सिरीज बोला कोण आहे. बोला वसई कोलीवाडा कुठे आहेत. अरे तुम्ही चॅम्पियन आहात. बोला. तुम्ही काय शांत बसलात. क्रिस्टिल गॅटिंग. अजून कोण आहे. अजून कोण आहे बोला. मॅन ऑफ द सिरीज ज्याने तोडफोड बॅटिंग केली. बॅटिंग सर्वांनी केली, आता बॉलिंग सुद्धा केली. मॅन ऑफ द सिरीज मिस्टर प्रथम गुडू. काय जबरदस्त खेळ. स्ट्रॅटेजिक दाखवलं जाईल मुख्य स्क्रीनवरती. किती पॉइंट्स होते, किती विकेट होते, किती धाबा होत्या. पहा प्रथम गुडू उतरल्यात या मॅच मधील, या स्पर्धेमधील मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी. या प्रथम गुडू 102 धाबा. बॉलिंग करत असताना 5 विकेट्स. बीजी स्पोर्ट्स कडून बॅट ट्रॉफी देऊन गौरव करण्यात येणार आहे. अजय म्हात्रे, भीमसेन मेहर, कैलाश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी. बीजी स्पोर्ट्स कडून बॅट मॅन ऑफ द सिरीज मिस्टर प्रथम गुडू. खूप चांगली बॅटिंग, खूप चांगली बॉलिंग. 102 धाबा, त्यानंतर 5 विकेट. असे मॅन ऑफ द मॅचचे, मॅन ऑफ द सिरीजचे मानकरी ठरल्यात. 1000 रुपयाचं पारितोषिक निशिकांत किनी साहेब यांच्या शुभ हस्ते देऊन गौरव करण्यात येणार आहे. किनी साहेब आपण या. खूप चांगला खेळ. प्रथम गुडू ठरल्यात या स्पर्धेतील मॅन
ऑफ द सिरीज चे मानकरी. चला वसई कोलीवाडा चॅम्पियन टीम या, संपूर्ण टीम या. खूप चांगला खेळ आपण आज केला. कालच्या दिवसामध्ये केलेली बॉलिंग, बॅटिंग रिसील, टीम वर्क, जॅक्सन आले, त्यानंतर रॉकचा खेळ, रॉकची बॉलिंग पॉवरफुल राहिली, फिल्डिंग पॉवरफुल राहिली, बॅटिंग पॉवरफुल राहिली. बॅटिंग फिल्डिंग पॉवरफुल राहत असताना जो काही खेळ केला तो सर्वांच्या मनाला भावणारा होता. प्रभात 11 क्रिकेट क्लब आयोजित प्रभात 11 क्रिकेट क्लब आयोजित चॅम्पियन ट्रॉफी 2026 पर्व दुसरेचा नवा चॅम्पियन वसई कोलीवाडा. निशिकांत किनी साहेब यांच्या शुभ हस्ते ती ट्रॉफी देऊन गौरव करण्यात येणार आहे. कॅप्टन वरती या, बाकीचे खेळाडू खाली राहा. खूप चांगला खेळ, खूप चांगला खेळ. टाळ्या वाजवा मित्रांनो, खूप चांगला खेळ. भरपूर लांबचा प्रवास करून आले होते आणि बॅटिंग पॉवरफुल राहिली, फिल्डिंग पॉवरफुल राहिली, बॉलिंग पॉवरफुल राहिली. क्या टाळ्या वाजवा मित्र, टाळ्या वाजवा. चॅम्पियन ट्रॉफीचे दुसऱ्या पर्वाचे चॅम्पियन टीम नेम वसई कोलीवाडा. निशिकांत किनी साहेब यांच्या शिवबस्ती ट्रॉफी देऊन गौरव करण्यात येतोय. खूप चांगला खेळ. त्यानंतर आपण एक सन्मान करणार आहोत. आयवन तिकडेच थांबा, आपला सन्मान करणार आहोत. एक लेजंड क्रिकेटर, थांबा तिकडेच थांबा. ट्रॉफी कोणीतरी घ्या. वसई कोलीवाडा या गावातील एक लेजंड क्रिकेटर आयवन यांचा सन्मान आपण आपल्या मुख्यमंत्र्यावर करणार आहोत. गावचे सरपंच, गावचे पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण आपल्या मुख्यमंत्र्यावरती पाहतो. लेजंड क्रिकेटर, टाळ्या वाजवा मित्रांनो. खरोखर लेजंड क्रिकेटर बनणं सोपं नाहीये आणि जी परंपरा अजून कायम सुरू ठेवली त्यांनी. 2 शब्द ऐकायला आवडेल. आयवन थांबायचं. या हसमुख जैन साहेब 2 शब्द बोलायचे, 2 शब्द. हॅलो, थँक्यू. तुम्ही जे मला मान सन्मान दिला त्याच्याबद्दल खूप खूप आभार तुमचा. चला धन्यवाद. अशा प्रकारे हा कार्यक्रम इकडे संपला. खूप चांगला प्रतिसाद, सर्वांची साथ निभावली होती. दुसरा पर्वाचा नवा चॅम्पियन आपल्याला मिळाला. प्रभात 11 क्रिकेट क्लब आयोजित चॅम्पियन ट्रॉफी 2026 चा चॅम्पियन वसई कोलीवाडा हा संघ ठरला. सर्वांचे आभार. पाटील नेटवर्कचे आभार. आमचे समालोचक मित्र दोन्ही मृदुल मेहर, विपुल पाटील यांचे आभार. आयोजकांचे सर्वांचे, मान्यवर पाहुण्यांचे सर्वांचे मनपूर्वक आभार. थँक्यू, धन्यवाद.